खबर पालघर के बोईसर से है, जहां एक ठगी का मामला सामने आया है। बोईसर में साल भर में पैसे डबल करने और अच्छे रिटर्न का झांसा देकर करोड़ों की ठगी। आपको बता दें कि बोईसर में इन्वेस्टमेंट के नाम पर अच्छे रिटर्न का वादा करके लोगों के साथ करोड़ों की ठगी करने वाली दीपांकर फाइनेंस कॉर्पोरेट लिमिटेड कंपनी के संचालकों के खिलाफ FIR दर्ज कर मामले की जांच जारी। DYSP विकास नाइक का कहना है कि कई लोगों की ठगे जाने की शिकायत पुलिस से की है। इसके बाद पुलिस के द्वारा ठगी के साथ दर्ज की गई FIR में आरोपियों के खिलाफ महाराष्ट्र के इन्वेस्टर्स के हित संरक्षण अधिनियम MPID अधिनियम की प्रासंगिक धाराएं भी लगाई गई हैं। आपको बताते चलें कि मिली जानकारी के मुताबिक दीपांकर लोगों को झांसा देती थी कि कंपनी में उनके द्वारा निवेश की गई मूल रकम का 10% तक हर महीने उन्हें ब्याज देगी और इसके बाद उनकी पूरी रकम भी उन्हें वापस कर देगी। लोगों ने कर्ज लेकर किया दीपांकर में निवेश कर दिया। एक पीड़ित ने बताया कि उन्होंने गोल्ड लोन और निजी कर्ज लेकर कंपनी के झांसे में आकर लाखों रुपए निवेश कर दिए। उन्होंने बताया उनके कई रिश्तेदारों और नजदीकियों ने भी पैसे निवेश किए हैं जो करोड़ों में है। कंपनी की तरफ से उन्हें बताया गया था कि शेयर ट्रेडिंग में पैसे लगाए जा रहे हैं, जहां हो रही अच्छी कमाई का एक हिस्सा निवेशकों को भी दिया जा रहा है। दीपांकर कंपनी फिल्म हेरा फेरी स्टाइल में बोईसर और आसपास के इलाकों में रहने वाले भोले भाले लोगों को अपना शिकार बनाती थी। आम जनता में प्रचार प्रसार करके लोगों को पैसे निवेश करने के लिए लालच दिया जाता था। इसमें ज्यादा से ज्यादा पैसे निवेश करने और प्रतिमाह 10% तक ब्याज देने का प्रलोभन दिया गया। कुछ महीने लोगों को जब ब्याज की रकम मिलती रही तो वे झांसे में आ गए और अपने रिश्तेदारों और मित्रों को भी निवेश पर ज्यादा ब्याज मिलने की बात कहकर उनसे भी निवेश करवाया। इसके बाद एक लोग जाल में फंसते गए और अपनी मेहनत की कमाई लूटा बैठे। पिछले कई महीनों से लोग अपने पैसे वापस मिलने को लेकर परेशान हैं। कुछ लोगों का दावा है कि 100 करोड़ से ज्यादा रकम लोगों से बेहतर रिटर्न का वादा करके ठगी गई है। इस मामले की जानकारी देते हुए बोईसर के सहायक पुलिस निरीक्षक ने भगवंत चौधरी ने बताया कि करीब 50 लोगों ने 5 करोड़ से ज्यादा की ठगी की शिकायत दर्ज करवाई गई है। फिलहाल अब मामले की जांच पुलिस की आर्थिक अपराध शाखा कर रही है। बोईसर से JP जायसवाल की जो त्याचा डायरेक्टर आहे त्यांच्याकडनं 5 लाख रुपये घ्यायचे। त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतले पण मला बेनिफिट काहीच दिलं नाही। माझे पूर्ण पैसे त्याच्यामध्ये ब्लॉक झालेले आहेत आणि मी त्याच्यामध्ये 2 लाख रुपये कर्ज घेऊन इन्व्हेस्टमेंट केली होती, पण आता मला पैसे गोड करण्यासाठी 7 लाख रुपये घ्यायचे आहेत आणि मला काही मिळालेलं नाही। मला 22/7 एक चेक दिलेला आहे, तो पण आता बाउन्स झालेला आहे। तर मला त्यांच्याकडून एकूण 7 लाख रुपये घ्यायचे आहेत। ते मला शासनाकडून किंवा योग्य कार्य करून ते मला मिळावे। तुमचा किती अमाऊंटचा घोटाळ्यातून पैसे भेटले तुमच्याकडून? मला किती पैसे तुम्हाला अजून पेंडिंग आहे जे भेटायचे तुम्हाला बाकी आहे अजून? माझे मित्र परिवार मिळून सगळे 15 लाख रुपये 15 लाख मध्ये मुश्किल 1.5-2 लाख रुपये आम्हाला मिळाले। बाकीचे पैसे मिळाले सांगता आम्ही तुम्हाला पैसे देऊ करून जरी चेक दिला आणि चेक सुद्धा टाकला, चेक बाउन्स करू सुद्धा तो पैसे द्यायला तयार नाही आणि आमची फसवणूक केली आणि तो पळून गेलेला आहे। आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की कोणी कर्ज घेतले, कुठून काय पैसे आणले, ते पैसे कसे बँकेला परत भरावे या काळजीमध्ये सगळे पडलेले आहे आणि त्यासाठी पुढे काय होईल काही सांगता येत नाही। तर आमची प्रशासनाला विनंती आहे की त्याला कुठून पण पकडून आणा, त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करा आणि आम्हाला न्याय द्या अशी आम्ही विनंती करतो। तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब तुम्हालाही आम्ही विनंती करतो की त्या माणसाला अरेस्ट करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, आमचे पैसे परत मिळवून द्या। परफेक्ट। चौकीच्या बाहेर नमस्कार, माझं नाव राजेंद्र कोंडरा। इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या तक्रार आम्ही करायला आलो आहे, कारण त्यांनी आम्हाला खूप फसवलेलं आहे। म्हणजे माझ्यामध्ये जवळजवळ 7,000 बोईसरवासियांना फसवलेलं आहे त्यांनी। एक आम्ही दिलं आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंटची एक स्कीम आली होती, मला वाटतं 2022 साली। तर त्यांनी त्या ह्याच्यानी लोकांना पहिलं आम्ही दाखवलं की बघा आम्ही तुम्हाला एवढं पैसे देतो, 10% व्याज देतो, म्हणजे जर तुमचा 1 लाख असेल तर आम्ही 10,000 रुपये महिन्याला देऊ, असे करून 11 महिन्याला तुमचे जवळजवळ 1,10,000 येतील। त्याच्यामुळे तुमचा
पैसे डबल होतील. आणि हे आम्ही कसं दाखवलं धीरे धीरे सगळ्यांना, जसं मला मिळालं मी दुसऱ्यांना सांगितलं, असं करत 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 7,000 लोकांपर्यंत पोहोचलं आणि सर्वांनी त्याच्यात पैसे टाकले. तर आता याने नंतर काय झालं, अगदी मस्त 1.5 वर्ष व्यवस्थित चाललं, सगळ्यांना पैसे भेटले. पण नंतर काय केलं, त्याचा पैसे वाढत गेले. 200-300 कोटी रुपये जसे त्याच्याकडे आले तसे त्याला एक त्याची नियत फिरायला लागली. हा सूर्याजी कांबळे जो आहे मेन डायरेक्टर सूर्याजी कांबळे आणि त्याची बायको सुनीता कांबळे, हे 2 मेन डायरेक्टर. या लोकांनी लोकांना फसवलं आणि खूप लोकांकडनं पैसे घेतले. आणि तसंच मग नंतर जसं डिसेंबर 2023ला पैसे देणं बंद केलं, तसं लोकांना तो सांगायला लागला की नाही माझं जरा सेबीचा प्रॉब्लेम आला आहे, मी सेबीमध्ये 70 करोड रुपये टाकलेत, तर त्याच्यामुळं मला आता काय पैसे देणं जमत नाही, थोडं थांबा. असे सगळ्यांना व्यवस्थितपणे सांगण्यात थांबवलं. आणि तसं त्या लोकांनी पैशाची नंतर टाकायला केला नाही. नंतर 2-3 महिने गेले, साहेब आम्हाला पैसे द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे, थांबा. आणि 6 महिने पैसे दिले नाही. नंतर त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्यांना चेक दिले, सगळ्यांना बोर्ड चेक दिले, 3-3 महिन्याचे डेट टाकून चेक दिले. आणि आता लोकांना सांगितलं की तुम्ही हा चेक टाकल्यानंतर तुम्हाला पैसे भेटतील. म्हणून लोक अजून 6 महिने असं करता आज जवळजवळ 6 महिने झाले. पण त्यांनी आम्हाला काही केलं नाही, जात नाही. तो फरार आहे. त्याच्याबरोबर जय शंके नावाचा त्याचा एक आणखी एक डायरेक्टर होता, तो पण फरार आहे. या दोघांनी फरार असल्यामुळं काय झालं की आम्हाला काहीच करता येत नाही. आता आम्ही पोलीस स्टेशनला आलो, पोलीस स्टेशनला कंप्लेंट हे करून आलो. पोलिसांनी पण आम्हाला पहिला प्रतिसाद दिला नाही व्यवस्थित. आता ते कबूल आहेत, ते तयार आहेत करायला. म्हणजे आम्ही आता सर्वांनी केस करायचे ठरवलेलं आहे. माझ्या मते म्हणजे योग्य आकडा माहीत नाही, पण साधारणतः 300 कोटी रुपयाचा घपला असणार हा. आणि हा दीपंकर जे सूर्याजी कांबळे आहे हा फार धूर्त आहे. म्हणजे सांगितलं नाही, बोलायला आता एवढा माणूस असा साधा दिसतो ना, की त्यांनी आम्हाला एवढं मस्तपैकी गोडगोड बोलून न फसवलं. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर, माननीय एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहे, त्यांच्याबरोबर त्यांनी एक मस्त फोटो काढला, एक अवॉर्ड हे केला. तो फोटो त्यांनी व्हायरल केला. आणि त्याच्यामध्ये काय झालं की लोकांना त्याचा एक हे माहीत पडलं की शिंदे साहेबांबरोबर जर हा माणूस एवढा फिरतो म्हणजे हा चांगला असेल, योग्य असेल. विश्वास संपादन केलं त्यांनी. त्यामुळं लोकांनी प्रतिसाद फुल दिला आणि व्यवस्थित पैसे दिले त्यांना. आणि नंतर कळलं की हे फक्त काहीतरी हे करून त्यांनी साहेबांचं नाव यूज केलंय, फसवाफसवी केली त्यांनी. तरी मला असं वाटतं की प्रशासनाने जागे व्हावे आणि हे या गोष्टीसाठी काहीतरी आम्हाला एक योग्य निर्णय द्यावा. कारण आता विधानसभा इलेक्शन आलेत, तर आम्हाला सर्वांना आणि लोकांनी इथे लोकांनी आपलं मंगळसूत्र गहाण ठेवलं किंवा सोनं गहाण ठेवून लोकांनी पैसे टाकले त्याच्यामध्ये. आज लोकांनी भिकायला आले. ते जे छोटा वर्ग आहे तो अक्षरशः एवढा मेहनतीला आलेला आहे की तो कधी आत्महत्या करेल हे पण नाही सांगता येत. तरी आपण सर्वांनी प्रशासनाने जाग व्हावे आणि हे काम करू. नमस्कार. थैंक्स फॉर वॉचिंग. सर्च इंडिया 24 न्यूज़ पर बने रहें. अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और